A upon B is equal to 5 upon 3. Then find the ratio A plus 7B upon 7B. हे जे एक्झाम्पल आहे टू मेथडनी सॉल्व्ह केलेलं आहे. मेथड फर्स्ट आणि सेकंड. Let's see method. First method. If A upon B is equal to 5 upon 3, then A upon B is equal to B upon 3 is equal to अल्टरनेटिव प्रॉपर्टी करा. अल्टरनेटिव सेकंड नंबरची प्रॉपर्टी A upon B is equal to C upon D असेल तर A is equal to B आणि C is equal to D. म्हणजे इथं काय होणार A is equal to B, 5 is equal to 3 is equal to K. ह्यांचा जर रेशो घेतला इक्वल्स टू K असणार म्हणजे ह्याची डिव्हिजन सेम असणार. ह्या नंबरला जर ह्या नंबरने डिवाइड केलं और ह्या नंबरने जर ह्या नंबरला डिवाइड केलं तर वी गेट K. म्हणजे ह्यांचं जर डिव्हिजन घेतलं तर ह्याचं केस मिळणार म्हणजे कॉन्स्टंट. दोन्हीचं पण काय असणार आहे सेम. ज्यामुळे त्याच्यासाठी काय ऍड केलंय K. आता ह्याच्यावरून A ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो का आपण. A is equals to A upon 5 is equals to K. एवढंच कन्सिडर करायचं. A upon 5 is equals to K. Therefore A is equals to 5K. 5 multiply ला जाणार करतो. Therefore we get A is equals to 5K. Same तसंच B is equals to 3K. Now आता आपल्याला हा रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे कोणता A plus 7B upon 7B. A plus 7B upon 7B. आपल्याकडे A ची व्हॅल्यू आहे B ची पण आहे. Therefore A plus 7B upon 7B is equals to 5K plus 7 K upon 7 into 3K. Okay, as it is 7 3s are 21 plus 21K. 21K upon 21K. आता इथे ऍडिशन होऊ शकते का 21 plus 5 किती येते सांगा 26K. 21 plus 5 26 आणि हे 21K. आता इथं रेशो मध्ये K ला K कॅन्सल होणार का yes. Therefore is equals to 26 upon 21. 26 upon 21. आता सेकंड मेथड बघा. मेथड सेकंड ने म्हणजे रेशो काय मिळाला ही कंडिशन दिली त्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी यूज करून हा रेशो फाइंड केला. त्याचा रेशो काय मिळतोय 26 upon 21 म्हणजे पूर्ण नंबर मध्ये मिळाला का तर रॅशनल नंबर मध्ये मेथड सेकंड इज
A upon B is equals to 5 upon 3. Therefore, A upon 7B is equals to 5 upon 21. A is equals to 5. 7B म्हणजे इथं याला मल्टिप्लाय कशाने केलं 7 ने इथं मल्टिप्लाय 7 केलं ऍज देअरफॉर इकडे पण काय केलं 7 ने मल्टिप्लाय 7 3 जा 21 म्हणजे इकडे 7 ने मल्टिप्लाय केलं देअरफॉर 7B मग इथं पण 7 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे 7 3 जा 21 म्हणून ही स्टेप आता याच्यामध्ये 7B 7B दोन्हीकडे काय करायचं ऍड करायचं 7B ची व्हॅल्यू किती आहे 21 बरोबर ना 7B ची व्हॅल्यू किती आहे 21 8 plus 7B upon is equals to 5 plus 21 upon 20 7B म्हणजे स्क्वेअर 21 आता 8 plus 7B upon 7B is equals to 21 plus 5 26 upon 21 26 upon 21 Now second example is if A upon B is equals to 7 upon 4, then find the ratio. Then find the ratio 5A minus B upon B. त्याच्यामध्ये वेक्टर फर्स्ट आणि सेकंड आहे जसं एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व केलं त्याप्रमाणे सेम हे पण एक्झाम्पल आहे बघा मेथड सोल्युशन मेथड फर्स्ट काय आहे मेथड फर्स्ट इज A upon B is equal to 7 upon 4 therefore A is equals to B म्हणजे जे डिनॉमिनेटर असेल तो कुठे येणार इक्वल टू साइनच्या पलीकडे त्याच्या समोर A upon B आणि 7 is equals to 7 upon 7 is equal म्हणजे A upon 7 is equals to B upon 4 कोणती प्रॉपर्टी अल्टरनेटिव्ह let A upon 7 is equals to 3 upon 4 is equals to M म्हणजे जर आपण आधीच्या एक्झाम्पलला K कन्सिडर केलं होतं त्यांच्या रेशोला इथे काय करणार कन्सिडर कॉन्स्टंट इथे M तिथे K घेतलं होतं पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण कन्सिडर करतोय M म्हणजे A ची व्हॅल्यू मिळाली 7M आणि B ची 4M then we get A is equals to 7M B is equals to 4M आता आपल्याला रेशो कोणता फाइंड करायचा आहे हा याच्यासाठी 5A - B upon
B is equals to 5A ची व्हॅल्यू आहे 7m minus B 4m upon 4m. 5 7 35m minus 4m upon 4m is equals to 35m minus 4m 31m upon 4m. इतर रेशोमध्ये m गेट कॅन्सल 31 upon 4 म्हणजे हा जो रेशो फाइंड करायचा होता आपल्याला तो काय आला 31 upon 4. 5a minus b upon b हा रेशो काय मिळाला 31 upon 4. इथे बघा जी कंडिशन जी गिवन असते इफ म्हटल्यानंतर तुम्हाला गिवन असतं त्याच्यावर तुम्हाला जे रिक्वायर्ड असतं ते फाइंड करायचं असतं. आता जे गिवन असतं ते ऍक्टिव्हिटीज फर्स्ट कन्सिडर करायचं a upon b is equals to 7 upon 4. त्याच्यावर त्याच्यावरती काय अप्लाय केलं अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी. मग इथं परत त्याला कन्सिडर केलं रेशो m त्याच्यावरती a b ची व्हॅल्यू मिळाली. परत हा रेशो कन्सिडर केला a आणि b ची व्हॅल्यू पुट केली. कॅल्क्युलेशन म्हणजे जे काय आहे ते मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय रेशो मिळाला 31 upon 4. आता जसं ही मेथड फर्स्ट झाली सेकंड मेथड इज a upon b is equals to 7 upon 4. 5a upon b is equals to 5 into 7 upon 4. 5a upon b is equals to 35 upon 4. Minus 5a minus b upon b is equals to 35 minus 4 upon 4 5a minus b upon b is equals to 31 upon 4. 31 upon 4 answer. म्हणजे इथं काय केलं बघा a upon b 7 upon 4 5 a म्हणजे काय असणार 35 5 into 7 35 5 upon b ची व्हॅल्यू मिळाली 35 upon 4. आपल्याला फाइंड करायचं आहे 5a minus b म्हणजे इथं b ची व्हॅल्यू काय आहे 4 म्हणजे इकडेच -4 केलं 5 upon a minus b upon 5 upon 5a minus b upon b is equals to 31 upon 4. Method first is your second. कोणत्याही मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल.